नमस्ते, केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत BGM-008 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 8। आपल्याला सुरुवातीला एकच नम्र विनंती आहे की ह्या माझ्या भगवद्गीतेच्या उपक्रमातून मला जसे भरपूर ज्ञान मिळत आहे तसेच तुम्हालाही खूप सारे ज्ञान या उपक्रमातून मिळणार आहे। जे ज्ञान आपल्याकडे असणं अत्यावश्यक आहे, त्यामुळे आपल्याला विनंती आहे की कृपया थोडा वेळ काढून हे व्हिडिओ पूर्णपणे ऐका। हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत ऐका। या उपक्रमातले सर्व व्हिडिओ ऐका। आपल्याला जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, एक छोटीशी कमेंट प्रत्येक व्हिडिओला करा। आपल्या कमेंटचा मला खूप उपयोग होणार आहे। आणि माझ्या चॅनलला जर आपण अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राइब करा, ही पण आपल्याला नम्र विनंती आहे। चला तर मग सुरू करूयात। भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 8। भाग प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी परमात्म्याचं थोडंसं ध्यान करूयात। ओम श्री परमात्मने नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम श्री परमात्मने नमः। मागच्या 7व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचा अध्याय 2 त्याचा संपूर्ण माहिती पाहिली होती। दुसऱ्या अध्यायाची त्याचा सारांश बघितला होता आणि आपण श्लोक वाचायला सुद्धा सुरुवात केली होती आणि 5व्या श्लोकापर्यंत आपण मागच्या 7व्या भागामध्ये पोहोचलो होतो। आता आपण या 8व्या भागामध्ये 6व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत। श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक क्रमांक 6। या श्लोकाचा संबंध अशा प्रकारे आपला निश्चय प्रकट केल्यावरही जेव्हा अर्जुनाचे समाधान झाले नाही आणि त्याला आपल्या निश्चयाबद्दल शंका वाटू लागली तेव्हा तो पुन्हा म्हणू लागला। आता अर्जुन पुन्हा एकदा म्हणतोय। श्लोक आलेला आहे। श्लोक वाचण्यापूर्वी एक छोटासा कटाक्ष टाकूयात त्याच्यावरती आणि मग म्हणूया, शुद्ध म्हणण्याचा प्रयत्न करूयात। न चैतद विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। पुन्हा एकदा म्हणूयात। न चैतद विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः। अर्थ, युद्ध करणे व न करणे या दोन्हीपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही, आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत। आता अर्जुन परमेश्वराला म्हणतोय, भगवान श्रीकृष्णांना म्हणतो आहे की आम्ही ज्यांना मारून जगण्यात काही अर्थ नाहीये असे धृतराष्ट्रपुत्र आमच्या समोर उभे आहेत आणि आम्हाला खात्रीही नाही आम्ही जिंकू किंवा ते जिंकू, ते आम्हाला मारतील किंवा आम्ही त्यांना मारू याची कशाची खात्री नाहीये। अर्जुनाचा विषाद पुन्हा एकदा जागा झालेला आहे। आणि आता बघूयात या 6व्या श्लोकावरचे प्रश्न आणि उत्तरे। पहिला प्रश्न, आम्ही युद्ध करणे अगर न करणे यापैकी कोणते श्रेष्ठ आहे हे आम्हास कळत नाही, या वाक्याचा भावार्थ काय? उत्तर, अर्जुनाला वरील वाक्यातून असे सांगायचे आहे की आम्ही काय करणे श्रेष्ठ आहे, युद्ध करायचे की युद्धाचा त्याग करायचा, या गोष्टींचाही निर्णय आम्ही करू शकत नाही, कारण युद्ध करणे हा तर क्षत्रियाचा धर्म मानला गेला आहे आणि त्यामुळे होणारा कुलनाश हाही मोठा दोष म्हणून सांगितला आहे। पुढचा प्रश्न, आम्ही जिंकणार की हारणार, आम्ही जिंकणार की आम्हाला ते जिंकणार, या वाक्याचा भावार्थ काय? या वाक्याने अर्जुनाने असे दर्शविले की जर एका बाजूस युद्ध करणे श्रेष्ठ आहे असे मानावे तर मग विजय आमचा होणार की त्यांचा हे ठाऊक नाही। उत्तर, क्षमा असावी, पुन्हा एकदा वाचतो प्रश्न पहिल्यापासून। आम्ही जिंकणार की आम्हाला ते जिंकणार, या वाक्याचा भावार्थ काय? उत्तर, या वाक्याने अर्जुनाने असे दर्शवले आहे की जर एका बाजूस युद्ध करणे श्रेष्ठ आहे असे मानावे तर मग विजय आमचा होणार की त्यांचा हे ठाऊक नाही। पुढचा प्रश्न, भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक क्रमांक 6 आणि तिसरा प्रश्न, ज्यांना मारून आम्ही जगू इच्छित नाही तेच आमचे आत्मीय असलेले धृतराष्ट्राचे पुत्र आमच्या विरोधात युद्ध करण्यास उभे आहेत, या वाक्याचे तात्पर्य काय? उत्तर,
या वाक्याने अर्जुनाने असे दर्शवले आहे की जरी आमचा विजय झाला तरी सुद्धा युद्ध करणे उचित वाटत नाही, कारण त्यांना मारून टाकून आम्हाला जगायची इच्छा नाही. ते दुर्योधनादी आमचे भाऊ मरण्यासाठी आमच्या समोर उभे आहेत, म्हणून जरी आमचा विजय झाला तरी यांना मारूनच होणार. यामुळे आम्ही काय करणे योग्य आहे याचा निर्णय आम्ही करू शकत नाही. अर्जुनाचा विषाद योग पुन्हा एकदा जागा झालेला आपण इथं बघतो आहोत, जो पहिल्या अध्यायामध्ये आपण बघितला होता. आता श्लोक क्रमांक 7. अशा प्रकारे कर्तव्याबद्दल निर्णय करण्याविषयी आपली असमर्थता दाखवल्यावर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन आपले निश्चित कर्तव्य काय आहे हे सांगण्याची विनंती करत आहे. श्लोक वाचण्यापूर्वी एक कटाक्ष राखूयात. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शादिमां त्वां प्रपन्नम्. अर्थ, करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झालेला आहे व धर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारित आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे ते मला सांगा, कारण मी तुमचा शिष्य आहे, म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. आता इथे पहिल्यांदा अर्जुन भगवान श्रीकृष्णांना आपण त्यांचे शिष्य आहोत असं प्रतिपादन करत आहे. भगवान श्रीकृष्णांना गुरु आणि आपण त्यांचे शिष्य असं वक्तव्य अर्जुनाने केलेलं आहे. आणि अर्जुन आता विनंती करतोय भगवान श्रीकृष्णांना की मला उपदेश करा, माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे ते मला नेमकं सांगा. आणि अर्जुनाच्या जागी स्वतःला आपण ठेवून आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे. परमेश्वराला विनंती करायची आहे की आपल्यासाठी कल्याणकारक काय आहे. त्याला जे धृतराष्ट्रपुत्र आपले स्वकीय वाटत आहेत तसेच आपल्याला आपले स्वभाव दोष, आपल्यातले विकार, आपले वाईट विचार हे आपले स्वतःचे वाटत असतात. आणि ह्या सगळ्यांचा मेळ घालून आपलं जीवन आपल्याला सुखकर करायचं आहे. तर बघूयात 7व्या श्लोकावरचे प्रश्न काय आहेत आणि त्यांची उत्तरं काय आहेत. प्रश्न क्रमांक 1. कार्पण्य दोष कोणता आहे आणि त्यामुळे अर्जुनाने स्वतःला उपहत स्वभाव असे जे म्हटले आहे त्याचा तात्पर्य भाव काय आहे. उत्तर. कृपण हा शब्द विभिन्न अर्थांनी उपयोगात आणला जातो. 1. ज्याच्याजवळ पुरेसा पैसा आहे परंतु ज्याला पैशाची इतकी प्रबळ आसक्ती व लोभ असतो की तो दान व भोगादींच्या न्याय आणि उपयुक्त प्रसंगीही एकही पैसा खर्च करू इच्छित नाही, त्या कंजूस माणसास कृपण असे म्हणतात. आता बघा, आपण छोटे छोटे शब्द त्या श्लोकातले आणि त्यांचे अर्थ आपल्याला जगदयालजी समजावून सांगतायत आणि गीता प्रेस गोरखपूर आपल्याला समजावून सांगतायत. दुसरा अर्थ कृपण या शब्दाचा, मनुष्य जीवनाचे शास्त्र संमत व संतांनी सांगितलेले मुख्य ध्येय म्हणजे भगवंताचे तत्व जाणून त्याला प्राप्त करून घेणे हे आहे. जो मनुष्य हे साध्य विसरून विषय भोगांमध्येच आपले जीवन गमावून बसतो त्या मूर्खालाही कृपण म्हणतात. श्रुती म्हणते, योवा एतदक्षरम गार्ग्य विदित्वा अस्मा लोकाप्रैती सकृपणः असं श्रुती म्हणते. याचा अर्थ होतो, हे गार्गी, या अविनाशी परमात्म्यास न जाणताच जो कोणी मरून या लोकातून जातो तो कृपण होय. म्हणजे कृपण ह्या शब्दाची व्याख्या आपण बघतो आहोत किंवा वेगवेगळे अर्थ आपल्याला ते समजावून सांगतायत. पुढे भगवंतांनी सुद्धा भोगैश्वर्यात आसक्त असणाऱ्या आणि फळाची वासना असणाऱ्या अशा मनुष्यास कृपण असे म्हटलेले आहे. कृपणः फलहेतवः असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या अध्यायातल्या 49व्या श्लोकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे कृपणः हा शब्द परत एकदा येणार आहे. तिसरा अर्थ, सामान्यतः कृपण हा शब्द दीन स्वभावाचाही वाचक आहे. येथे अर्जुनामध्ये जे कार्पण्य आहे ते लोभजनित कंजूसपणामुळेही नव्हे व भोग आसक्तीमुळे आलेली ती कृपणताही नव्हे, कारण अर्जुन स्वभावताच अत्यंत उदार, दान देणारा व इंद्रिय विजयी पुरुष आहे. येथेही तो स्पष्ट शब्दात म्हणतो की मला आपल्या विजयाची, राज्याची किंवा सुखाची आकांक्षा नाही. ज्या लोकांच्यासाठी या वस्तू अपेक्षित आहेत ते सर्व आत्मीय जन जर येथे मरण्यासाठी उभे आहेत तर या पृथ्वीसाठी ते काय, मी तर तिन्ही लोकांच्या राज्यासाठी सुद्धा दुर्योधनादिकांना मारू इच्छित नाही. संपूर्ण भूमंडळाचे निष्कंटक राज्य आणि देवांचे आधिपत्य जरी मिळाले तरीही ते मला शोकरहित करू शकत नाही. जो अर्जुन इतका त्याग करण्यास तयार आहे तो कंजूस किंवा भोगासक्त होऊ शकत नाही. येथे असा अर्थ मानणे हेही
या प्रकरणाच्या विरुद्ध आहे. येथे अर्जुनाचे कार्पण्य हे एक प्रकारचे दैन्यच होय, ते करुणायुक्त कातरतेच्या व शोकाच्या स्वरूपात प्रकट होत आहे. पहिल्या श्लोकात अर्जुनासाठी कृपयाविष्टम या पदाचा उपयोग करून ही कारुण्यजनित कातरताच संजयाने दाखवली आहे. तिसऱ्या श्लोकात स्वतः भगवंतांनी सुद्धा क्लैब्यम या पदाचा उपयोग करून या गोष्टीचे समर्थन केले आहे. म्हणून असेच वाटते की अर्जुनाचे हे कार्पण्य बंधुनाशाच्या शंकेमुळे उत्पन्न झालेली करुणायुक्त कातरताच होय. म्हणजे अर्जुनाची कार्पण्यता आणि आपली कार्पण्यता वेगळी आहे, पण तरी सुद्धा आपण आपल्या जीवनाला अर्जुनाची कार्पण्यता सुद्धा लावून घेऊ शकतो. पुढे अर्जुन आदर्श क्षत्रिय आहे, साहजिकच तो शूरवीर आहे, त्याच्यासाठी कातरता हा दोषच आहे, मग तो कोणताही कारणाने उत्पन्न झालेला असो. त्यामुळेच अर्जुन याला कार्पण्य दोष असे म्हणतो. या कार्पण्य दोषामुळे अतुलनीय शौर्य, वीर्य, धैर्य, चातुर्य, साहस व पराक्रम इत्यादींनी संपन्न असलेला अर्जुनाचा क्षत्रिय स्वभावच जणू नष्ट झालेला आहे. त्यामुळे त्याची अंगे शिथिल पडली आहेत, तोंड सुकून जात आहे, अवयव थरथरत आहे, शरीराला दाह होत आहे आणि मन भ्रमित होत आहे. करुणायुक्त भीरुता शिरल्यामुळे अर्जुन स्वतःमधील स्वभावविरुद्ध असणारी लक्षणे पाहून म्हणत आहे की कार्पण्य दोषामुळे मी माझा स्वभाव म्हणजेच क्षत्रियाचा स्वभाव गमावून बसलो आहे. पुढचा प्रश्न, अर्जुनाने स्वतःला धर्मसम्मूढ चेताहा असे का म्हटले आहे? उत्तर, धर्म किंवा धर्म अधर्म किंवा कर्तव्य अकर्तव्य यांचा यथार्थ निर्णय करण्याचे ज्याचे अंतःकरण सर्वथा असमर्थ झाले आहे त्याला धर्मसम्मूढ चेताहा असे म्हणतात. म्हणजे ज्याला धर्म आणि अधर्म, कर्तव्य अकर्तव्य यातला फरक समजत नाही त्याला धर्मसम्मूढ चेताहा असे म्हटले जाते. अर्जुनाचे चित्त यावेळी मोठ्या धर्मसंकटात सापडले आहे. एकीकडे प्रजापालन, क्षात्रधर्म, स्वसंरक्षण, स्वत्व संरक्षण इत्यादी गोष्टींने युद्ध हे धर्म समजून करणे त्याला योग्य वाटते आणि दुसरीकडे त्याच्या चित्तात आलेली कार्पण्य वृत्ती युद्धाचे नाना प्रकारचे भयानक परिणाम दाखवून त्याला भिक्षावृत्ती, संन्यास आणि वनवास यांच्याकडे प्रवृत्त करू इच्छिते. चित्त इतके करुणाविष्ट झाले आहे की ते बुद्धीला कोणताही निर्णय करू देत नाही. त्यामुळे स्वतःला किंकर्तव्य मूढ होऊन अर्जुन असे म्हणत आहे. आपले जर चित्त करुणाविष्ट झाले, मग ते कोणत्याही कारणाने असो, आसक्तीमुळे असो, फलाच्या अपेक्षेमुळे असो किंवा दुःखामुळे असो किंवा इतर कोणत्याही विचारांमुळे असो, जर आपण करुणामयी झालो तर आपण योग्य निर्णय करू शकत नाही. हा बोध आपल्याला याच्यासाठी अर्जुनाकडून आणि परमेश्वराकडून मिळत आहे भगवद्गीतेमधून. पुढचा प्रश्न, निश्चितम श्रेय याचे तात्पर्य काय? उत्तर, भीष्म, द्रोण, कर्ण इत्यादी जगदविख्यात अजेय शूरवीरांनी संरक्षित असलेली व आपल्या सेनेपेक्षा मोठी असलेली कौरवसेना पाहून अर्जुन घाबरला असेल आणि युद्धात आपल्या विजयाच्या शक्यतेबद्दल पूर्णतः निराश होऊन आपले कल्याण युद्ध करण्यात आहे की ते न करण्यात आहे या विचाराने श्रेय या शब्दाचा उपयोग करून जय पराजयाविषयी अर्जुन भगवंतांना एक निश्चित निर्णय विचारत आहे. म्हणजे ॲडव्हान्समध्ये अर्जुनाला डिसिजन पाहिजे किंवा भविष्य जाणून घ्यायचे की या युद्धाचं नेमकं काय होईल. असाही प्रकार येथे नाही, म्हणजे असंही येथे नाहीये. पण अर्जुनाची विषादता त्यातून दिसते आहे की त्याला जयापराजयाची कशाची चिंता नाहीये, पण त्याला चिंता आहे ती स्वकीयांना, स्वतःच्या गुरूंना आणि नातेवाईकांना, भावांना, पितामहांना मारण्याची आणि गुरुजनांना मारण्याची चिंता त्याला वाटते आहे. येथे त्याच्या चित्तात बंधुस्नेह जागा झालेला आहे आणि बंधुनाश जनित एका फार मोठ्या पापाची शक्यता निर्माण झालेली आहे. ही शक्यता परम कल्याणाला फार मोठी बाधक आहे असे तो समजत आहे. आणि दुसरीकडे मनात ही भावना येत आहे की क्षत्रिय धर्माला संमत असलेल्या युद्धाचा मी त्याग करीत आहे, हाच अधर्म ठरेल की काय व माझ्या परमश्रेयास बाधक ठरेल की काय. असे तर नव्हे, याचसाठी व निश्चित श्रेयासाठी तो विचारित आहे. त्याच्या या निश्चित श्रेयाचा संबंध जय पराजयाशी अजिबात नाही. त्याचे ध्येय भगवत प्राप्तिरूपी परम कल्याण आहे. म्हणजे अर्जुनाला जय पराजय याच्याशी काही कर्तव्य नाहीये. त्याचं परम कर्तव्य काय आहे तर त्याचं किंवा ध्येय काय आहे तर भगवत प्राप्तिरूपी परम कल्याण आहे, हेच त्याला म्हणायचं आहे. त्याला परमेश्वराची प्राप्ती करून घेणं हेच त्याचं अंतिम ध्येय आहे. अर्जुन म्हणतो की भगवंता, मी कर्तव्याबद्दल निर्णय करण्यास सर्वतः असमर्थ आहे. मला निर्णय घेता येत नाही. तुम्ही निश्चितपणे सांगा की माझ्या
परम कल्याणाचे साधन कोणते आहे? मी युद्ध करू का न करू, मला एक्झॅक्टली तुम्ही सांगा, असे अर्जुन परमेश्वराला विनंती करत आहे. पुढचा प्रश्न, मी तुमचा शिष्य आहे, मज शरणागतास तुम्ही उपदेश द्या, या म्हणण्याचा अर्थ काय? अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा प्रिय सखा होता. म्हणजे इथपर्यंत ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कथा माहिती आहे सगळ्या महाभारतातल्या, की अर्जुन आणि श्रीकृष्ण हे एकमेकांचे मित्र होते, सखे होते, सखा होते. पण इथे मात्र सखाभाव विसरून अर्जुन श्रीकृष्णांना गुरु म्हणतो आहे आणि स्वतःला त्यांचा शिष्य म्हणतो आहे. म्हणून हा प्रश्न आहे. आध्यात्मिक तत्वांची गोष्ट वेगळी, परंतु व्यवहारात अर्जुनाबरोबर भगवंताचे बहुतेक सर्व ठिकाणी बरोबरीचेच संबंध होते. मित्रासारखे खाणे पिणे झोपणे आणि येणे जाणे यामध्ये सर्व ठिकाणी भगवंत त्याच्याबरोबर सारखाच व्यवहार अगदी मित्रासारखा करत होते. आज अर्जुनाला आपली फार अशी शोचनीय अवस्था पाहून असे वाटते की मी वास्तविक यांची बरोबरी करण्याच्या योग्यतेचा नाही. बरोबरीमध्ये सल्ला मिळतो, उपदेश मिळत नाही. आता हा वाक्य महत्वाचं आहे. बरोबरीमध्ये किंवा मित्राकडून सल्ला मिळतो, उपदेश मिळत नाही. उपदेश फक्त गुरुकडून मिळू शकतो. म्हणून अर्जुन भगवंतांना गुरु म्हणतो आहे आपला. प्रेरणा मिळते, शिस्त मिळत नाही. माझे काम सल्ल्याने आणि प्रेरणेने भागणार नाही. मला जो उपदेश करील व कठोर शिस्त लावून श्रेयस्कर मार्गावर आणील आणि माझा शोक मोह पूर्णपणे नष्ट करून मला परम कल्याण मिळवून देईल, अशा गुरुची मला गरज आहे. मला म्हणजे अर्जुनाला असा निर्णय नको होता किंवा सल्ला नको होता की ज्यामध्ये त्याला अर्जुनाला बरं वाटेल असा निर्णय सांगणारा सल्ला नको त्याला होता. त्याला कठोर निर्णय हवा होता, कठोर मार्गदर्शन किंवा उपदेश हवा होता. भलेही त्याला स्वतःला आवडलं नाही तरी चालेल, पण त्याचं अंतिम फल हे झालं पाहिजे की तो परम कल्याणाला प्राप्त झाला पाहिजे किंवा परम कल्याण त्याचं झालं पाहिजे, ही अर्जुनाची अपेक्षा आहे. आणि म्हणून अर्जुन भगवंतांना श्रीकृष्णांना गुरु म्हणतो आहे. पुढचं वाक्य, श्रीकृष्णापेक्षा मोठा गुरु मला कोणता मिळू शकेल, परंतु गुरुच्या उपदेशामृत धारा तेव्हाच बरसते की जेव्हा शिष्यरूपी क्षेत्र ती ग्रहण करण्यास सज्ज असते. म्हणून अर्जुन म्हणतो, भगवंता मी तुमचा शिष्य आहे. शिष्याचे कित्येक प्रकार असतात. जो शिष्य गुरुकडून उपदेश घेतो पण त्याला स्वतःच्या पुरुषार्थाचा अहंकार असतो तो, किंवा जो आपल्या सद्गुरूला सोडून दुसऱ्यावर भरोसा ठेवतो, हे दोघेही गुरुकृपेचा खरा लाभ मिळवू शकत नाहीत. म्हणून अर्जुन शिष्यत्वाबरोबरच स्वतःमध्ये अनन्य शरणत्वाची भावना जागी करून म्हणतो की भगवंता मी तुमचा केवळ शिष्यच नाही, मी तुम्हाला शरणही आलो आहे. नुसतं शिष्य म्हणून चालणार नाही, शरणागती ही अत्यंत महत्वाची आहे, हे आपल्याला समजावून सांगतायत. मी तुम्हाला शरणही आलो आहे. प्रपन्न या शब्दाचा भावार्थ भगवंतांना अत्यंत समर्थ आणि परमश्रेष्ठ समजून त्यांच्या ठाई स्वतःला समर्पित करणे, याचेच नाव शरणागती, आत्मनिक्षेप किंवा आत्मसमर्पण होय. भगवंत सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वांतर्यामी, अनंत गुणांचा अपार समुद्र, सर्वाधिपती, ऐश्वर्य, माधुर्य, धर्म, शौर्य, ज्ञान, वैराग्य इत्यादींची अनंत खाण आहे. तो क्लेश, कर्म, संशय व भ्रम इत्यादींचा सर्वनाशक असा आहे. तो परमप्रेमी, परमसुहृद, परम आत्मीय, परम गुरु, परम महेश्वर आहे, असा विश्वास बाळगून स्वतःला पूर्णतः निराश्रय, निरवलंबी, निर्बुद्ध, निर्बल व निस्सत्व मानून त्याचा आश्रय, अवलंब, ज्ञान, शक्ती, सत्व आणि अतुलनीय शरणागत वत्सलता यांविषयी दृढ व अनन्य विश्वास ठेवणे व स्वतःला सर्व प्रकारे सदैव त्याच्याच चरणी समर्पित करणे, तसेच अनिमेष नेत्रांनी त्याचा मनोनय नाभिराम मुखचंद्र न्याहाळत राहण्याची व जड कळसूत्री बाहुलीप्रमाणे नित्य निरंतर त्याच्याच इशाऱ्यावर नाचत राहण्याची एकमात्र लालसा धरून त्याचे अनन्य चिंतन करणे म्हणजेच भगवंतांना सर्वतोपरी शरण जाणे होय. आपण अशा प्रकारे भगवंतांना शरण जावे अशी अर्जुनाची इच्छा आहे. आपणही अर्जुनाप्रमाणे भगवंतांना शरण जावे अशी भगवद्गीतेची इच्छा आहे. आणि त्याच भावनेने तो म्हणतोय की भगवंता मी तुमचा शिष्य आहे आणि मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही मला उपदेश द्या. ते व त्वाम या पदांचा उपयोग करून अर्जुन हेच म्हणत आहे. अर्जुनाच्या या शरणागतीची सर्वोत्तम व खरीखुरी भावना 18व्या अध्यायातील 65व्या आणि 66व्या श्लोकात भगवंतांच्या सर्व गुह्यतम उपदेशाच्या प्रभावामुळे खऱ्याखुऱ्या शरणागतीमध्ये परिणत होईल.
आणि अर्जुन जेव्हा स्वतःला त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यास तयार होईल तेव्हाच गीतेचा उपदेश पूर्ण होईल. म्हणजे इथे जो दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांचा उपदेश अर्जुनासाठी म्हणजेच आपल्यासाठी सुरू झालेला आहे तो उपदेश अगदी 18व्या अध्याय म्हणजे शेवटच्या अध्यायापर्यंत चालणार आहे आणि तिथेच भगवद्गीतेचा उपदेश पूर्ण होईल जेव्हा अर्जुन भगवंताच्या उपदेशाप्रमाणे कार्य करायला तयार होईल. वस्तुतः या श्लोकाने गीतेच्या साधनेचा प्रारंभ होतो व हेच उपदेशाच्या उपक्रमाचे बीज आहे आणि सर्व धर्मां परित्यज्य या श्लोकातच या साधनेची सिद्धी आहे आणि तोच उपसंहार आहे. पुढचा श्लोक 8 त्याचा संबंध. अशा प्रकारे उपदेश करण्यासाठी भगवंतांना विनंती करून अर्जुन आता विनंतीचा हेतू सांगत आपले विचार व्यक्त करीत आहे. आणि श्लोक क्रमांक 8 एक कटाक्ष टाकूया छोटासा. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् उच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमूर्धं राज्यं सुराणाम् अपि चाधिपत्यं राज्यं सुराणा अपि चाधिपत्यम्. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् अच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमूर्धं राज्यं सुराणाम् अपि चाधिपत्यम्. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् अच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमूर्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. अजून एकदा. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् अच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमूर्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् अच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमूर्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. ठीक आहे. अर्थ बघूयात 8व्या श्लोकाचा. कारण पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्य समृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल असा उपाय मला दिसत नाहीये. आता 8व्या श्लोकावरचे प्रश्न. या श्लोकात अर्जुनाच्या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? 8व्या श्लोकात अर्जुनाच्या म्हणण्याचा भावार्थ काय आहे? उत्तर. पूर्वीच्या श्लोकात अर्जुनाने भगवंताला उपदेश देण्याची विनंती केलेली आहे म्हणून येथे तो अशी भावना प्रकट करीत आहे की तुम्ही मला युद्ध करण्यास सांगितले आहे. विजय मिळाल्यावर त्या युद्धाचे जास्तीत जास्त फल म्हणजे या लोकी भूमंडळाचे निष्कंटक राज्य मिळवणे. त्या राज्याचे काय महत्त्व आहे? विचार केल्यास वाटते की मला देवांचे आधिपत्य मिळाले तरीही त्यामध्ये माझ्या इंद्रियांना सुकवून टाकणारा शोक म्हणजे दुःख दूर करण्याचे सामर्थ्य नाही. म्हणून मला एखादा असा निश्चित उपाय सांगा की जो माझ्या इंद्रियांना सुकवणारा शोक दूर करून कायम सुखी करेल. पुढचा श्लोक 9वा श्लोक त्याचा संबंध. यानंतर अर्जुनाने काय केले ते आता सांगितले आहे. आणि संजय उवाच. इथं संजय बोलायला सुरुवात करतोय. एक कटाक्ष टाकू. संजय उवाच. एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्यैति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. पुन्हा एकदा. संजय उवाच. एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. अर्थ. संजय म्हणाला, हे राजा, निद्रेवर ताबा असलेल्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णाला एवढे बोलून मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. अर्थ. 9व्या श्लोकाचा अर्थ अर्थ वाचला आपण. प्रश्न. या श्लोकाचा अभिप्राय काय आहे? या श्लोकात संजय धृतराष्ट्रात सांगत आहे की वरील प्रमाणे भगवंताला शरण जाऊन अर्जुनाने उपदेश देण्याविषयी त्यांना विनंती केली आणि स्वतःचे विचार प्रकट करून मी युद्ध करणार नाही असे सांगून तो गप्प झाला. पुढचा प्रश्न. गोविंद या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर. गोभिर्वेद वाक्यैर विद्यन्ते लभ्यते इति गोविंदः. या व्युत्पत्तीप्रमाणे वेदवाणीने भगवंताच्या स्वरूपाची उपलब्धी होते म्हणून त्यांचे नाव गोविंद आहे. गीतेमध्येही सांगितले आहे की वेदैश्च सर्वैर्हमेव वेद्यः
संपूर्ण वेदांनी जाणण्यास योग्य असा मीच आहे असे भगवंतांनी स्वतःच आपल्याला सांगितलेले आहे। पुढचा श्लोक 10वा श्लोक त्याचा संबंध। अशा प्रकारे अर्जुन गप्प झाल्यावर भगवान श्रीकृष्णांनी काय केले अशी जिज्ञासा धृतराष्ट्राने विचार दाखवल्यावर संजय म्हणतो, पुन्हा एकदा संजय म्हणतोय, तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। पुन्हा एकदा, तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः। अर्थ, हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून म्हणाले। आणि 10व्या श्लोकावरचे प्रश्न, उभयो सेनयोः मध्ये विषीदंतम या विशेषणासह तम या पदाचा उपयोग करण्यामागे कोणता भाव आहे? आता बघा, आपण संस्कृत पण शिकतो आहोत या उपक्रमामध्ये। नुसती भगवद्गीताच आपण शिकत नाही आहोत, नुसता भगवद्गीतेच्या श्लोकांचा अर्थच नाही शिकत आहोत, त्याच्या मागची पार्श्वभूमी पण आपण बघत आहोत। आपण वेगवेगळ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ बघत आहोत आणि संस्कृत मधले सुद्धा काही संज्ञा आणि संस्कृत सुद्धा आपण याच्याबरोबर शिकत आहोत की वेगवेगळ्या पदांचा विशेषणांचा उपयोग कसा करून घेतला जातो संस्कृतमध्ये, हे पण आपल्याला या उपक्रमातून शिकायला मिळते। हा आपला मोठा फायदा आहे। इथे संजयाने हा भाव दर्शवला आहे की अर्जुनाने प्रथमतः मोठ्या उत्साहाने आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यासाठी भगवंतांना सांगितले होते। नंतर दोन्ही सैन्यांच्या मध्ये स्वजन समूहाला पाहताच मोहामुळे व्याकुळ झालेल्या त्या अर्जुनास भगवंत म्हणू लागले की या वाक्याचा परिहार म्हणू लागले। पुढचा प्रश्न, जणू स्मित करीत हे वचन म्हणाले, या वाक्याचा अर्थ काय? उत्तर, या वाक्याद्वारे संजय हे दर्शवित आहे की भगवंतांनी काय सांगितले ते कोणाच्या भावनेने सांगितले, कोणत्या भावनेने सांगितले। अभिप्राय असा की अर्जुन वरील प्रकारे शूरवीरता दाखवण्याऐवजी उलट विषाद करीत आहे आणि मला शरण येऊन उपदेश देण्याविषयी विनंती करून माझा निर्णय ऐकण्यापूर्वीच तो युद्ध न करण्याची घोषणा सुद्धा करून टाकतो, ही त्याची मोठी चूक आहे। या भावनेने मनातल्या मनात हसत भगवंत त्याचे वर्णन पुढे केले आहे, ते वचन बोलले। आता पुढच्या 11व्या श्लोकाचा संबंध। तत्पूर्वी मित्रांनो, पुस्तक मी जे वाचतो आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुस्तकाचे फोटो काढून तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा माझ्या जर चुका काही झाल्या तर तुम्हाला व्यवस्थितपणे वाचता येईल। आणि आता मध्यभागी आपली नेहमीची विनंती की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडासा वेळ काढून या उपक्रमातले व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन तिथल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन एका मागोमाग एक तुम्हाला प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ ऐकायला मिळतील। तर हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका। थोडासा वेग वाढवून, यूट्यूबवर वेग वाढवण्याची सोय असते, स्पीड वाढवण्याची, व्हिडिओचा स्पीड वाढवण्याची पण सोय असते। तुम्ही स्पीड वाढवून किंवा कमी करून सुद्धा ऐकू शकता। प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, थोडासा वेळ त्याच्यासाठी खर्च करा, ही माझी आपल्याला विनंती आहे। आणि आपली नेहमीची विनंती की प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा। आता आपण 11व्या श्लोकाकडे जाऊया। 11व्या श्लोकाचा संबंध। वरील प्रकारे चिंतामग्न झालेल्या अर्जुनाने भगवंताला शरण जाऊन आपल्या महाशोकाच्या निवृत्तीचा उपाय विचारला आणि असे म्हटले की या लोकीचे व परलोकीचे राज्यसुख हा या शोकातून निवृत्तीचा उपाय नव्हे। तेव्हा अर्जुनाला अधिकारी समजून त्याचे शोक व मोह कायमचे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रथमतः नित्य व अनित्य वस्तूच्या विवेचनासह सांख्ययोगाच्या दृष्टीने सुद्धा युद्ध करणे हे कर्तव्य आहे असे प्रतिपादन करीत भगवंत सांख्यनिष्ठेचे वर्णन करीत आहेत। आता इथे पुन्हा एकदा भगवान उवाच आलेला आहे, म्हणजे आता भगवान श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतायत। एक नजर, एक कटाक्ष। श्री भगवान उवाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। पुन्हा एकदा, श्री भगवान उवाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः। अर्थ, 11व्या श्लोकाचा अर्थ बघूया। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस, परंतु
ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत. हा 11व्या श्लोकाचा अर्थ झाला. आता 11व्या श्लोकावरचे प्रश्न. ज्याच्यासाठी शोक करू नये अशा माणसांसाठी तू शोक करीत आहेस असे भगवंतांनी अर्जुनाच्या कोणत्या वचनांना उद्देशून म्हटले आहे? उत्तर. दोन्ही सैन्यांमधील आपले काका, बंधू, बांधव व आचार्य इत्यादींना पाहताच त्यांच्या नाशाच्या शंकेमुळे विषाद करीत अर्जुनाने प्रथम अध्यायातील 28व्या, 29व्या आणि 30व्या श्लोकामध्ये आपल्या अवस्थेचे जे वर्णन केलेले आहे, 45व्या श्लोकात युद्धासाठी तयार होण्याच्या क्रियेबद्दल जो शोक व्यक्त केला आहे आणि 47व्या श्लोकात संजयाने त्याच्या अवस्थेचे जे वर्णन केलेले आहे त्या सर्वांना उद्देशून येथे भगवंतांनी असे सांगितले आहे की ज्यांच्यासाठी तू शोक करू नये, ज्यांच्यासाठी तू शोक करीत आहेस, येथूनच भगवंताच्या उपदेशाचा उपक्रम होतो. त्याचा उपसंहार 18व्या अध्यायाच्या 66व्या श्लोकामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न. अर्जुनाच्या कोणत्या वचनांना उद्देशून भगवंतांनी म्हटली आहे की तू पंडितांच्या सारखा बोलत आहेस, म्हणजे वादविवाद करत आहेस किंवा युक्तिवाद करत आहेस. वादविवाद नाही म्हणता येणार, युक्तिवाद करत आहेस पंडितांच्या सारखा किंवा वकिलांसारखा, असे कोणत्या वचनांना उद्देशून भगवान म्हणत आहेत? तर उत्तर. पहिल्या अध्यायातील 31व्या श्लोकापासून ते 44व्या श्लोकापर्यंत आणि दुसऱ्या अध्यायातील 4थ्या श्लोकापासून 6व्या श्लोकापर्यंत अर्जुनाने कुलाच्या नाशामुळे उत्पन्न होणाऱ्या पापाचे वर्णन करीत अहंकाराने दुर्योधनादींची नीचता व अहंकाराने आपली धर्मज्ञता सांगत अनेक प्रकारच्या युक्तींनी युद्धाचे अनौचित्य सिद्ध केलेले आहे. आणि त्या सर्व वचनांना उद्देशून भगवंतांनी असे म्हटले आहे की तू पंडितांच्या प्रमाणे किंवा वकिलांच्या प्रमाणे बोलत आहेस. पुढचा प्रश्न. गतासून आणि अगतासून शब्द कशाचे वाचक आहेत आणि त्यांच्यासाठी पंडितजन शोक करीत नाहीत या म्हणण्याचा अभिप्राय काय आहे? उत्तर. ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांना गतासू आणि ज्यांचे प्राण गेले नसतील त्यांना अगतासू असे म्हणतात. त्यांच्यासाठी पंडित लोक शोक करीत नाहीत असे म्हणून भगवंतांनी असे दर्शवले आहे की तू आपला पिता व पितामह इत्यादी मरून परलोकी गेलेल्या पितरांच्या बद्दलही काळजी करतोस की युद्धाच्या परिणामामुळे आपल्या कुळाचा नाश झाल्यावर वर्णसंकर पसरल्याने आपले पितर नरकात पडतील असे तुला वाटते. तसेच समोर उभ्या राहिलेल्या बंधू बांधवांच्या बद्दलही चिंता करतोसच की या सर्वांच्या शिवाय आम्ही राज्य आणि भोग घेऊन काय करायचे, कुलसंहार झाल्याने स्त्रिया भ्रष्ट होतील इत्यादी तुला वाटते. अशा प्रकारची चिंता पंडित करीत नाहीत, कारण पंडितांच्या दृष्टीने एक सच्चिदानंद घन ब्रह्मच नित्य आणि सत वस्तू आहे. त्याशिवाय भिन्न कोणतीही वस्तू नाही. ते ब्रह्मच सर्वांचा आत्मा आहे. महत्वाचा पॅरेग्राफ आहे. त्याचा कधीही म्हणजे ब्रह्माचा कधीही कोणत्याही प्रकारे नाश होत नाही आणि शरीर अनित्य आहे, ते राहू शकत नाही. आत्मा आणि शरीराचा संयोग वियोग व्यावहारिक दृष्टीने अनिवार्य असूनही वास्तवतः स्वप्नाप्रमाणे कल्पित आहे. ही वस्तुस्थिती असल्यामुळे ते पंडित कोणासाठी व कशासाठी शोक करतील? तू शोक करीत आहेस म्हणून तू पंडित नव्हेस, फक्त पंडितांच्या सारख्या गोष्टी बोलतोस. आता भगवान परमेश्वर अर्जुनाची काढतायत थोडक्यात. पुढचा श्लोक 12वा श्लोक, त्याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनास असे सांगितले की भीष्मादी स्वजनांच्यासाठी शोक करणे योग्य नव्हे, पण ज्यांच्यासाठी तू शोक करत आहेस यावर अशी शंका येते की त्यांच्यासाठी शोक करणे उचित का नव्हे. म्हणून प्रथमतः भगवंत आत्म्याची नित्यता प्रतिपादन करून आत्मदृष्टीने त्या लोकांच्यासाठी शोक करणे अनुचित असल्याचे सिद्ध करीत आहेत. हा झाला त्याचा भावार्थ संबंध. आता श्लोक क्रमांक 12. नत्वेवाहं जातुनासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. नत्वेवाहं जातुनासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. अर्थ. मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही, आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही असेही नाही. आता एक महत्वाचा श्लोक आहे हा 12वा. याचा अर्थ आपण बघितला. आता या 12व्या श्लोकावरचे प्रश्न. या श्लोकामधील भगवंतांच्या म्हणण्याचा अभिप्राय कोणता? उत्तर.
यामध्ये आत्मा या दृष्टीने सर्वांची नित्यता सिद्ध करून भगवंतांनी हा भाव दर्शवला आहे की तू ज्या लोकांचा नाश होईल अशी शंका बाळगत आहेस त्या सर्वांचा आणि तुमचा आमचा कधीही कोणत्याही काळी अभाव नाही. म्हणजे आम्ही पूर्वी सुद्धा होतो आणि भविष्यात सुद्धा राहणार आहोत. जाणार आहे काय तर आमची शरीरे फक्त जाणार आहेत. आम्ही म्हणजेच आत्मा कायम असणार आहे. सध्याच्या शरीरांच्या उत्पत्तीपूर्वी सुद्धा आपण सर्व होतो आणि नंतरही असू. शरीरांच्या नाशामुळे आत्म्याचा नाश होत नाही, म्हणून नाशाच्या शंकेने या सर्वांसाठी शोक करणे उचित नव्हे. पुढचा श्लोक 13वा श्लोक, त्याचा संबंध. अशा प्रकारे भगवंत आत्म्याच्या नित्यतेचे प्रतिपादन करून आता त्याच्या निर्विकारितेचे प्रतिपादन करीत आत्म्यासाठी शोक करणे हे अनुचित असल्याचे सिद्ध करीत आहेत. ज्यांना मृत्यूची भीती वाटते ना, स्वतःच्या किंवा आप्तजनांच्या मृत्यूची भीती वाटते, त्यांच्यासाठी भगवद्गीतेमधला हा भाग अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे. 13वा श्लोक, एक कटाक्ष टाकूयात. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. अर्थ, ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य व वार्धक्य येते त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. बघा किती महत्वाचा भाग आहे भगवद्गीतेमधला. या आपलं दुःख नाहीसे करणारा, या देहाविषयी सुद्धा आपली जी आसक्ती असते, आपल्याला जी या देहाला धरून असलेली दुःख असतात, जगाला तर सोडून द्या, या स्वतःच्या देहाला सुद्धा धरून असलेली आसक्ती किंवा दुःख, भगवद्गीतेचा हा भाग जर समजावून घेतला तर ती सगळी दुःख आपल्यापासून दूर जातात. म्हणून भगवद्गीतेतला हा भाग अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून दुसऱ्या अध्यायाला भगवद्गीतेचं सार असं म्हटलं जातं. प्रश्न, या श्लोकामधील भगवंताच्या म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर, यामध्ये आत्म्यास विकारी मानून तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाताना व येताना त्याला त्रास होतो, या शंकेने अज्ञानी लोक जो शोक करतात तो अयोग्य असल्याचे भगवंतांनी सांगितले आहे. ते म्हणतात की ज्याप्रमाणे बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या अवस्था वास्तविक आत्म्याच्या नसतात तर त्या स्थूल शरीराच्या असतात आणि त्यांचा आरोप आत्म्यावर केला जातो, त्याचप्रमाणे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणे किंवा येणे हेही वास्तविकपणे आत्म्याचे नसते, ते सूक्ष्म शरीराचेच असते आणि त्याचा आरोप आत्म्यावर केला जातो. म्हणून हे तत्व न जाणणारे अज्ञानी लोकच या देहांतरामुळे शोक करतात. आता इथे अजून एक नवीन गोष्ट सूक्ष्मशी दिलेली आहे, त्यांनी पण महत्वाची गोष्ट आहे की आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात नाही, सूक्ष्म शरीर या शरीरातून त्या शरीरात जातं. आता बघा, आपल्याला हळूहळू आपलं ज्ञान वाढवते आहे भगवद्गीता. पहिल्यांदा आत्म्याबद्दल सांगितलं, आता सूक्ष्म शरीराचा उल्लेख पहिल्यांदा इथे आला भगवद्गीतेमध्ये किंवा त्याच्या भावार्थामध्ये किंवा भाष्यामध्ये किंवा टीकेमध्ये. पुढे ते म्हणतात की कारण त्यांच्या दृष्टीने म्हणजे धीर पुरुषांच्या दृष्टीने आत्म्याचा शरीराशी काहीही संबंध नाही, म्हणून तू असा शोक करणे उचित नव्हे. 14वा श्लोक, त्याचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी आत्म्याची नित्यता व निर्विकारिता यांचे प्रतिपादन करून त्यांच्यासाठी शोक करणे हे अनुचित असल्याचे सिद्ध केले. ते ऐकून असे वाटू लागते की आत्मा नित्य व निर्विकार असला तरीही बंधू बांधव इत्यादींच्या बरोबर होणाऱ्या संयोग वियोगाने सुख दुःख इत्यादींचा प्रत्यक्ष अनुभव येतो. मग शोक झाल्याशिवाय कसा राहील? यावर सर्व प्रकारचे संयोग वियोग इत्यादी अनित्य असल्याचे सांगून ते सहन करण्याची आज्ञा भगवंत देत आहेत. आता स्वतःचा देह किंवा आपले आप्तेष्ट यांच्या देहाबद्दल असलेलं दुःख कसं सोडावं याबद्दल भगवान आपल्याला उपदेश देत आहेत किंवा ते सहन करण्याबद्दल आता आपल्याला भगवान या 14व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखला आगमापापयिनो नित्यास्तांस्थितिश्व भारत. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्थितिश्व भारत. पुन्हा एकदा. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्थितिश्व भारत. स्तांस्थितिश्व भारत. स्तांस्थितिश्व भारत. स्तांस्थितिश्व भारत. स्तांस्थितिश्व भारत. आगमापायिनो नित्यास्तांस्थितिश्व भारत.
मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास्तांस्ति तिष्ठस्व भारत। अर्थ, हे कुंतीपुत्रा, इंद्रियाचे विषयांशी संयोग हे थंडी, उष्णता आणि सुख दुःख देणारे आहेत, जे उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत। तेव्हा हे भारता, तू ते सहन कर। प्रश्न, पहिला प्रश्न, मात्रा स्पर्शाः हे पद येथे कशाचे वाचक आहे? उत्तर, ज्याच्याद्वारे एखाद्या वस्तूचे मापन केले जाते त्याच्या स्वरूपाचे ज्ञान मिळवता येते त्याला मात्रा असे म्हणतात, म्हणून येथे मात्रा म्हणजे अंतःकरणासहित सर्व इंद्रिये होत। बघा, आता आपल्या अर्जुन आणि आपलं जीवन लागू कसं करायचं याचं रिलेशन समजावून सांगता येते। मात्रा म्हणजे अंतःकरणासहित सर्व इंद्रिये होत आणि संबंध किंवा संयोग याला स्पर्श म्हणतात। अंतःकरणासह इंद्रियांचे आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी विषयांशी जे संबंध आहेत त्यांनाच मात्रा स्पर्श हा पदाने व्यक्त केलेले आहे। पुढचा प्रश्न, त्या सर्वांना शीतोष्ण सुखदुःखदाः म्हणण्याचा अभिप्राय काय आहे? उत्तर, शीत, उष्ण व सुखदुःख हे शब्द येथे सर्व द्वंद्वांची उपलक्षणे होत, म्हणून विषय व इंद्रिये यांच्या संयोगांना शीतोष्ण सुखदुःखदाः असे म्हणून भगवंतांनी हे दर्शवले आहे की सर्व विषय हेच इंद्रियांद्वारे संयोग पावल्यावर शीत, उष्ण, राग, द्वेष, हर्ष, शोक, सुखदुःख, अनुकूलता, प्रतिकूलता इत्यादी द्वंद्वे उत्पन्न करणारे आहेत। त्यांच्यामध्ये नित्यत्व बुद्धी झाल्यामुळेच नाना प्रकारच्या विकारांची उत्पत्ती होते, म्हणून ते अनित्य आहेत असे जाणून त्यांच्या संगाने तू कोणत्याही प्रकारे विकारयुक्त होऊ नकोस। पुढचा प्रश्न, इंद्रियांबरोबर होणारे विषयांचे संयोग हे उत्पत्ती विनाशशील आणि अनित्य आहेत असे म्हणून अर्जुनाला ते सहन करण्याची आज्ञा भगवंतांनी दिली याचा अभिप्राय कोणता? उत्तर, अशी आज्ञा देऊन भगवंतांनी ही भावना दर्शवली आहे की सुखदुःख देणारे इंद्रियांचे विषयांशी जे संयोग आहेत ते क्षणभंगूर आणि अनित्य आहेत, त्यामध्ये वास्तविक सुखाचा लवलेशही नाही, म्हणून ते तू सहन कर। म्हणजे ते संयोग अनित्य समजून तू आत्मा गेल्यावर तू राग, द्वेष आणि हर्ष, शोक करू नकोस। बंधुबांधवांचा संयोगही यातच मोडतो, कारण अंतःकरण आणि इंद्रिये यांच्याद्वारे अन्य विषयांप्रमाणेच त्यांच्याबरोबर संयोग वियोग होतो, म्हणून येथे सर्व प्रकारच्या संयोग वियोगांच्या परिणामस्वरूप असलेली सुखदुःखे सहन करण्यासाठी भगवंताचे सांगणे आहे, ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे। आता इथे आपला 14वा श्लोक संपतो आहे। आता आपण इथे थांबूयात, कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जवळपास 45 मिनिटं झालेली आहेत। आता आपण या 8व्या भागामध्ये इथे थांबूयात। 9व्या भागामध्ये आपण 15व्या श्लोकापासून सुरुवात करूयात। आज थोडीशी माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे जरा वाचण्यात वर खाली झालं असेल, आवाज कमी जास्त झाला असेल, त्याबद्दल मला क्षमा असावी। आपली नेहमीची विनंती की कृपया थोडासा वेळ काढून हा माझा उपक्रम आणि त्यातला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत ऐकावा। व्हिडिओ सलग एका मागोमाग एक ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवर जाऊन प्लेलिस्टला क्लिक करावं आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन या मराठी भाष्य उपक्रमाच्या प्लेलिस्टला क्लिक केलं तर आपल्याला एका मागोमाग सर्व व्हिडिओ ऐकता येतील। माझा प्रत्येक व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करा। आपली एक छोटीशी का होईना कॉमेंट माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे एक छोटीशी कॉमेंट प्रत्येक व्हिडिओला करा। आपली कॉमेंट हे व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, गीतेचं ज्ञान इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला मदत करणार आहेत, त्यामुळे एक छोटीशी कॉमेंट आपली अत्यंत आवश्यक आहे, ही आपल्याला प्रार्थना आहे। आणि आपली नेहमीची शेवटची विनंती की माझ्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा। लवकरच आपण 9व्या भागामध्ये भेटूयात, जिथे आपण अध्याय 2 सांख्य योगाच्या 15व्या श्लोकापासून सुरुवात करूयात। तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी। धन्यवाद।